सो आज PKL फायनल्स होत आहेत आणि पुण्यामध्ये होत आहेत PKL फायनल्स. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं आहे की फायनल्समध्ये पुणेरी पलटण नाही आहे. जर आज पुणेरी पलटण फायनलमध्ये असती तर स्टेडियमचं माहोल एकदमच डिफरंट असतं. पण आज ज्या दोन टीम आहेत फायनल्समध्ये, हरियाणा स्टीलर्स आणि पटना पायरेट्स, ही मॅच अप्रतिम होणार आहे, त्याबद्दल काही शंका नाही आहे. कारण दोन्ही टीम ना एकमेकांच्या तोडीस तोड आहेत. मला पर्सनली वाटतं की आज हरियाणाने जिंकावं. त्याची दोन मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे लास्ट इयर जेव्हा हरियाणा हरलेली त्याच्या दुसऱ्या दिवशी मी मनप्रीत सरांना भेटलेले आणि तेव्हा सर म्हणालेले की ते त्यांचं बॅड लक आहे की इतके वेळा फायनल्समध्ये जाऊनही त्यांनी कप उचलला नाही आहे. तर आज कोणासाठी नाही तर मनप्रीत सरांसाठी आज हरियाणा स्टीलर्सने जिंकावं असं मला खरंच वाटतं. दुसरं कारण म्हणजे की शाळेत नाही का जे पहिल्या बेंचवर बसणारी मुलं असतात की ती नेहमीच चांगलं करतात, तसं ह्या सीझनमध्ये हरियाणाचा परफॉर्मन्स आहे. म्हणजे 3-4 मॅच सोडल्या तर सगळ्याच मॅच ते खूप छान खेळले आहेत. त्यामुळे त्याचा त्यांना नक्कीच ॲडव्हान्टेज मिळायला हवं असं मला वाटतं. पण खरं सांगू का, कुठेतरी छोटीशी अशी आशा आहे की पायरेट्सने सुद्धा जिंकावं. आणि त्याचं कारण म्हणजे पायरेट्सची टीम मला प्रचंड आवडते. म्हणजे ती टीम ना, त्यांचं एकदम इक्वेशन आहे त्यांचं. म्हणजे जसं आपल्याकडे पुणेरी पलटणमध्ये लास्ट इयर होतं ना, तसं काहीसं त्यांचं इक्वेशन आहे. देवांश आणि अयानबद्दल बोलायलाच नको, म्हणजे ते अप्रतिम खेळतातच. पण अंकित म्हणजे त्याचा जो लास्ट गेममधला नवीनचा जो त्याने लास्ट टॅकल केलेला, तो मी ह्या पूर्ण आयुष्यामध्ये विसरणार नाही. त्याच्यामुळे आज जी टीम डिफेन्समध्ये चांगलं करेल ती जिंकेल असं मला वाटतं. हरियाणाबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याकडे शिवम आहे, विनय आहे, शार्दूलसुद्धा रेडिंगमध्ये येतो. पण त्यांच्याकडे हुकमाचा एकटा नाही आहे. म्हणजे असा कोणी रेडर नाही आहे की जो ना आपण डोळे झाकून म्हणू शकतो की अरे हा रेडर आहे ना, म्हणजे तो काही ना काहीतरी करणारच कमाल. वेरॅज पटनाकडे तो ॲडव्हान्टेज आहे, कारण अयान आणि देवांश दोघंही अप्रतिम फॉर्ममध्ये आहेत आणि दोघंही मल्टी पॉईंट्स रेड करत आहेत. त्याच्यामुळे तो त्यांना एक प्रचंड ॲडव्हान्टेज आहे. ऑफकोर्स पटनाचं पण डिफेन्स काही वाईट नाही आहे. म्हणजे शुभम एका साईडला आहे, अंकित एका साईडला आहे. फक्त ॲडव्हान्स टॅकल न करता शांत डोक्याने त्यांनी खेळायला हवं. डिफेन्स बाबतीत हरियाणाबद्दल बोलायची गरजच नाही. एका साईडला राहुल शेजपाल, ज्याचा एक्सपिरियन्स मॅटवर येणार आहे, आणि दुसऱ्या साईडला शार्दूल, ज्याचं अग्रेशन येणार आहे. तर हे कॉम्बिनेशन एकदम डेडली असणार आहे. मी सुपर एक्सायटेड आहे आजच्या मॅचसाठी. म्हणजे त्या 40 मिनिटांमध्ये काय होणार आहे कोणीच सांगू शकत नाही. मी स्टेडियमला जाऊन मॅच बघणार आहे, तुम्हीसुद्धा बघा.